नमस्कार. मुंबईतल्या बेस्ट बसेस मेंटेन कशा होतात तुम्हाला माहिती आहे? बेस्टच्या आगारात बेस्ट बस गेली की त्याच्यावर प्रचंड मेहनत करणारे डिझेल मेकॅनिक्स असतात. निळे कपडे, कळकमळकट सगळं वातावरण. ते जेव्हा खपतात तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या बसेसमधून प्रवासी सुखाने प्रवास करतात. बेस्ट बसचं कौतुक सांगायला आजचा शो नाहीये. आज एक अशी व्यक्ती आहे की जिने सुरुवातीपासून खपणं, पहिल्यांदा बेस्ट करता खपले, स्वतःच्या संसाराकरता खपले असतील, आज ते हिंदू समाजाकरता खपतायत. त्यांचा प्रवास जो आहे ना तो बेस्ट पेक्षाही विचित्र आहे. बेस्टचं खाजगीकरण, तोटे, असे सगळे उतार चढाव जे दिसतात ना, तसाच त्यांचाही प्रवास आहे. बॉलिवूडमधली कारकीर्द, चित्रपट, मराठी, नाट्य क्षेत्र. आता नाव घेतलं की तुम्हाला माणूस कळणार आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकात जितकं त्यांनी जीव ओतून काम केलं आणि त्याकरता त्यांच्या जीवावर आलं, अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. शरद पोंक्षे. शरदजी, स्वागत. नमस्कार. थोडीशी वेगळी ओळख करून देण्याचा मी प्रयत्न केला, कारण तुम्ही मिरजेत प्राथमिक शिक्षण घेतलं, मग भाईंदरमध्ये तुम्ही 10वी पर्यंत शिकलात, मग डिप्लोमा केलात, बेस्टमध्ये नोकरी केलीत. सर्वसाधारण माणसांचं आयुष्य जे असतं ना, तो प्रवास असाच असतो. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, मग तुम्ही नाट्य क्षेत्रात आलात, पुढे तुम्ही चित्रपट केलेत. नथुराममध्ये जेव्हा तुमचा प्रवास सुरू झाला, त्याच्यानंतर एक कलाटणी मिळत गेली तुमच्या आयुष्याला. आज चर्चेतलं एक नाव तुम्ही बनलात. आज त्या मधल्या काळात कॅन्सरसारख्या, कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात केलीत. या सगळ्या चढ उताराच्या आयुष्यानंतर तुम्ही समर्पित झालात, ते म्हणजे हिंदू समाजाला, सावरकर आणि छत्रपतींच्या विचारांना. सर्वात जास्त ट्रोल होणारे तुम्ही, सर्वात जास्त शिव्या खाणारे तुम्ही. आज तुम्ही स्वतःला मागे वळून बघताना, थोडक्यात, मी फार तुमचा वेळ त्यावर घेणार नाही, पण थोडक्यात हा प्रवास तुमच्या आयुष्यातल्या शिकवणीचा, हे जे संस्कार आज तुम्ही लोकांना सांगताय, ते तुमच्यावर कसे झाले याबद्दल आम्हाला थोडं सांगा. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांचा आभारी आहे खूप. विशेषतः माझी आई आणि वडील पण. वडिलांनी मी काय करायचंय मी जेव्हा 8वीमध्ये सांगितलं की मला 10वीच्या पुढे शिकायचं नाही, मला शिक्षणामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही, मला अभिनेता व्हायचंय, फक्त अभिनय क्षेत्रात काम करायचंय, तेव्हा वडिलांनी मला कधी थांबवलं नाही. फक्त एकच सांगितलं, आपली परिस्थिती नाही, आपली आर्थिक परिस्थिती नाही. ते पण BST मध्ये नोकरीला होते. त्यामुळं बाळा, तुला जे काही करायचंय ते तुला 2 वेळच्या नोकरी, जेवणाची सोय करून तुला करावं लागेल, हे त्यांनी मला सांगितलं. पण पाठीशी कायम उभे राहिले. खरे संस्कार केले ते माझ्या आईने. आई ही ज्ञानेश्वरीची फार मोठी अभ्यासक. गेली 50 वर्ष माझी आई ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्याशिवाय कधी झोपलेली नाही. नुसतं वाचणारे खूप आहेत, अंमलात आणणारी आहे माझी आई. ज्ञानेश्वरी माऊलीला अंमलात आणण्याचं धडपड मी सतत तिच्यात बघत असतो. त्यामुळे मी तिला संत, माझी आईला म्हणतो की ती आधुनिक संत आहे. त्यामुळे तिने जे संस्कार केले तेच कामी आलेले आहेत. वडिलांचा पाठिंबा आणि आईचे संस्कार, नकळत आईचे संस्कार म्हणजेच माऊलीचे संस्कार झाले. आणि लहानपणापासून 3री-4थी पासून मी शिशु वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायला लागलो. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून जे संघाचे राजकीय आणि सामाजिक संस्कार असतात ते पहिली 13-14 वर्ष झाले. मग काही इन्सिडेंट्स घडले आणि मग आम्ही त्या काळामध्ये संघात जायला बंद केलं. आणि मग आम्ही बाळासाहेब, म्हणजे 83-84चा काळ, बाळासाहेब ठाकरेंचा असा फॉर्ममध्ये असलेले बाळासाहेब, म्हणजे त्यांची दसऱ्याची मीटिंग ऐकली की असा अंगावर काटा यायचा, असं वाटायचं आता घ्यावं तलवार आणि काहीतरी करावं. मग आम्ही हळूहळू त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागलो आणि मग त्यांच्या पाठीमागे धावायला लागलो. कट्टर शिवसैनिक. मग त्याच वेळेला हेडगेवार वाचत होतो.
त्याच वेळेला हळूहळू हळूहळू सावरकर कोणी ना कुठेतरी कुठंतरी काहीतरी सावरकरांबद्दल ऐकलं जायचं, बोललं जायचं, कुठेतरी काहीतरी वाचलं जायचं. एवढा सावरकरांच्या पाठी नव्हतो मी तेव्हा. ते खऱ्या अर्थाने नथुराम नंतर झालं. सावरकरमय होण्याची प्रक्रिया, नथुरामची भूमिका 98 साली मिळाली, त्याच्यानंतर ती सुरुवात झाली. आणि सावरकर नावाची व्यक्तिमत्व जे आयुष्यात आलं आणि त्याचं जे साहित्य मी वाचायला लागलो, त्याला पण माझी मावशी कारणीभूत आहे. अच्छा. हा, विद्या रानडे म्हणून अंधेरीला राहते माझी मावशी. ती कट्टर सावरकर भक्त आहे. बर. ती छोटे छोटे लेख, कविता सामना बिमनामध्ये असं कुठे कुठे ती छापायला देत असते. तर तिने मला पहिलं सावरकरांचं पुस्तक हातात दिलं आणि तिथून सावरकरांचं कोणतं पहिलं पुस्तक? हिंदुत्व वाचलं. पहिलं हिंदुत्व वाचलं, मग जन्मठेप वाचलं आणि मग ते सुरूच, मग ते वेळ लागल्यासारखं झालं आणि मग सुरूच झालं ते. आणि मग सायमल्टेनियसली नथुरामचा रोल मिळालेला होता, लोकप्रिय होण्याची प्रोसेस आणि लोकप्रिय होत असतानाच सावरकर भिनायला प्रोसेस, असे दोन्ही एकत्र. आणि मग 2000 साली डोक्यात असं आलं की या लोकप्रियतेचा उपयोग आता समाजोपयोगासाठी केला गेला पाहिजे. मग मी जे काही 97, 98, 99, 2000 या 4 वर्ष जे काही सावरकर वाचत होतो, ते वाचत असताना मालिका जोरदार चालू होत्या. शूटिंग जवळजवळ 30 दिवस असायचं. त्यावेळेला मी मेकअप रूममध्ये इतर अनेक कलाकारांना काहीतरी वाचलेलं असं मला एक ते हे आहे, काहीतरी भन्नाट वाचलं की ते पहिला कोणाला तरी असं वाचून दाखवावं असं वाटतं. तर कोणतरी कलाकार असायचं तिथे किंवा एखादी अभिनेत्री असायची, तिला मी वाचून दाखवायचो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला कळायचे की अरे यांना काहीच माहिती नाही आहे, माहितीही नाहीये. आणि बऱ्याच अंशी ते ऐकल्यानंतर त्यांच्यात काही फरकही पडला नाही किंवा त्यांना काही इंटरेस्टही निर्माण झाला नाही. मग मी विचार करायला लागलो, अरे इतके सुशिक्षित कलावंत आहेत. आता पूर्वीच्या काळात कसे कलावंत फार शिकलेले नसायचे, आता तसं नाही आहे. आताची जी कलावंतांची पिढी आहे ना, ही सगळी भयंकर डिग्र्या बिग्र्या घेऊन आलेली, शिकून आलेली आहे. म्हटलं एवढ्या सुशिक्षित लोकांना ह्यातलं काहीच माहिती नाही. मग जर ह्यांना माहित नाही तर समाजाला काय माहित असणार. मग आपण जे लोक ऍक्टर म्हणून जातो, ऍक्टरला बघायला म्हणून जी 200, 400, 500 माणसांची गर्दी होते, त्यांच्या समोर मालिका नाटकातले किस्से आणि काहीतरी सांगण्यापेक्षा आपण सावरकर मांडले पाहिजे. आणि तिथून 2000 साली पहिलं व्याख्यान सुरू झालं. आता तुम्ही पूर्ण वेळ व्याख्याते म्हणूनच नाही, अभिनेता आहेच की. हा, म्हणजे अभिनय तर त्याशिवाय मी जगू शकत नाही, तो माझा श्वास आहे. अभिनय ही माझी कला आहे, माझ्या रक्तात आहे, माझ्या DNA मध्ये आहे. पण त्या बरोबरीने आता सावरकर पोहोचवणे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. कारण आम्ही जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही कुठे ना कुठेतरी व्याख्यान, हो, ते चालूच असतं. आता काल परवा सावरकर जयंती झाली, 27, 28 जबलपूरला रात्री गाडी पकडली. दुपारी 2 वाजता मी ठाण्याला उतरलो, तिथेच टॅक्सी पकडली, तिथून पुण्याला गेलो. 7 वाजताचं व्याख्यान दिलं 29 तारखेला. तिथून नाईट शिफ्ट करायला फिल्म सिटीमध्ये आलो, पुन्हा अभिनेता म्हणून काम करायला आलो. शरदजी, थोडंसं म्हणजे कसं आहे, तुम्ही निवडलेलं क्षेत्र जे आहे, म्हणजे तुमचा श्वास ज्याला तुम्ही म्हणता, त्या श्वासामध्ये कम्युनिझम आणि म्हणजे लेफ्टिस्ट आणि ही लोक जास्त भयंकर आहे. आणि तरीही तुम्ही बॉलिवूडमध्ये टिकलात, म्हणजे तुमचं एक स्थान तिकडे जाणवण्या इतपत तुम्ही निर्माण केलं. काय त्या अंतरंग काय आहेत त्या बॉलिवूडचे, आणि तुमचे सावरकरी विचार तिकडे कसे काय तुम्हाला टिकू कसं दिलं त्यांनी? नाही, तिथे टिकण्यासाठी मुळात लागतो तो उत्तम अभिनय. तुम्ही जे कला सादर करायला म्हणून, म्हणजे गायक असेल तर त्याला उत्तम गाणं पाहिजे. आधी गाण्यामध्ये गडबड आहे किंवा अभिनयात गडबड आहे, फार काही ग्रेट ऍक्टर नाही आहे, फार सोसो आहे, मग त्याला बाकीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण तुमचा अभिनय जर सशक्त असेल तर तुम्हाला अभिनयासाठी विशिष्ट भूमिका जेव्हा येतात लेखक, दिग्दर्शक, निर्मात्याकडे, तेव्हा त्यांना आपलीच आठवण येते. नाही, माझा थोडा नाही काय, मला कळलंय काय ते. आता कित्येक लोक असे आहेत जे समाजवादी विचारांचे आहेत, जे डाव्या विचारसरणीचे आहेत, पण तसेच कित्येक 40 ते 50% हिंदुत्ववादी विचारांचे पण आमच्या क्षेत्रात आहेत. फक्त त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की जर मी उघडपणे हिंदुत्ववादाचा प्रचार केला तर मला काम मिळणं बंद होईल, ही भीती. कारण इथले जे बसलेले आहेत सगळे वरच्या लेवलवर, ते मला घेतील की नाही, म्हणून आतून बरं वाटत असतं, आतून सगळ्याचा आनंद होत असतो, पण ओपनली कलाकार बोलायला तयार नसतात. लॉबी, मला हा शब्द अपेक्षित होता. मग ती लॉबी मधनं आपल्याला काम मिळेल की नाही, ही भीती मला कधीच वाटली नाही.
म्हणजे तुम्ही अगदी खान मंडळींसोबत सुद्धा केलंय का काम? मी आता सलमान खान बरोबर अंतिम मध्ये काम केलं, जेव्हा महेश मांजरेकर मुळे तो सिनेमा मिळाला, त्याचा लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर आहे, त्यामुळे त्यांनी मला भूमिकेसाठी कर्तृत्वाचा भाग आहे, कामाचा. तेच म्हणतोय मी. पण जेव्हा मला महेश सारखा माणूस घेतो किंवा असे सगळे जे कलाकार मला घेतात, ते भले ओपनली काय बोलतात माहित नाही, पण त्यांना मी जे सावरकर मांडतो, मी जे प्रखर हिंदुत्व मांडतो, हे त्यांना आवडतं. अच्छा. हे त्यांना आतून सुखावतात ते. आणि माझ्यातला जो माणूस आहे, माझी त्यांची जी पर्सनल रिलेशनशिप आहे, मैत्री आहे, ती मैत्री त्यांना माहिती आहे. आणि तिसरं, जे त्या कामासाठी मला घेणार आहेत ते काम हा सोनं करणार, त्या भूमिकेचं हा सोनं करणार, ह्याची त्यांना गॅरंटी असते. ह्या कारणामुळं मला जे 40-50% हिंदूंना फॉलो करणारे, हिंदुत्ववाद आतल्या आत आवडणारे जे आहेत ते मला काम देतात. तिसरी गोष्ट, असं मला कुठे मर्सिडीज घेऊन फिरायचंय, असं मला कुठे एक पुण्यामध्ये एक बंगला बांधायचा आणि तिकडे एक बांधा, माझ्या गरजाच इतक्या कमी आहेत. मी सुपारीच्या कांडाचं पण व्यसन नाही, पूर्ण निर्व्यसनी आहे. बऱ्याच वेळा तुम्ही मला असे लेंगा आणि कुर्त्यामध्ये बघता, असे किती लागतात पैसे, मग माझी रिक्वायरमेंटच इतकी आहे, तेवढं काम, तेवढं पैसे मिळण्या एवढा अभिनय मला मिळतो करायला. इतका प्रखर स्पष्ट वक्ता असून सुद्धा गेल्या 35 वर्षांमध्ये मी कधीच रिकामा बसलेलो नाही. काही मित्र असेही आहेत की आपले ह्या वैचारिक राजकीय आणि याच्यात आपली दुमत आहे बरं का, पण साला तू मित्र म्हणून मला आवडतो आणि तू अभिनेता जबरदस्त आहेस, तर माझ्या नाटकात तू काम कर. अच्छा. हा, त्यामुळे काम मिळायला कधीच प्रॉब्लेम आला नाही. आता प्रॉब्लेम येतो कुठे, अवॉर्ड फंक्शन. आता पुरस्कारांच्या तिथे सगळी गडबड होते, तिथे मग ते भीती वाटते त्यांना की रंगमंचावर आला तर काय होईल, ह्याला पुरस्कार दिला तर, ह्याला आपण परीक्षक असताना पुरस्कार दिला तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असं ते. आणि त्यामुळं मग ते तिकडं काही मला फारसं काही मिळत नाही. अच्छा. फारसं कोणी बोलवतही नाही, त्याची गरजही नाही, आणि मला काही गरजही नाही. आणि मला ना आता मी त्या सगळ्याच्या फार पलीकडे गेलोय. पूर्वी एक क्षणी असं आवडायचं मला की छान आपण पण छान कपडे बिपडे घालून त्या फंक्शनला जावं, मला रेड कार्पेट. आता त्याच्या फार पलीकडे गेलोय मी. इतके सावरकर वाचले, टिळक वाचलेत, ही सगळा इतिहास, हे सगळे महापुरुष संत वाङ्मय एवढं वाचायला सुरुवात केल्यानंतर हे सगळं फार मिथ्या आहे, ह्याच्या पलीकडे खरं आयुष्य आहे. बॉलिवूडमध्ये पण आता हवा बदलते असं एक ही कशामुळं, जे आतला गप्प बसलेले जे आहेत ना, जे 40-50% जे हिंदुत्ववादी आहे, सावरकरवादी आहे, ज्यांना हिंदुत्व आवडतं, हिंदू राष्ट्र वगैरे सगळं आवडतं, पण ते ओपनली बोलू शकत नव्हते, ते मोदींचा कालखंड सुरू झाल्यानंतर हळूहळू त्यांना लक्षात आलं की अरे बोलायला हरकत नाही. मग तशा टाईपचे चित्रपट यावू लागले. हळूहळू काही कलाकार आता बोलू लागले. ताशकन फाईल्स पासून सुरुवात झाली, आपण मानायची का? हो, ताशकन हा तिथून सुरुवात झाली. बरोबर आहे. तर त्यानुसार आता सावरकर आला चित्रपट, जेव्हा हुडासारख्या हरियाणवी नटाने केला, त्याबद्दल तुमचं मत काय? सावरकर चित्रपटाबद्दल जरा बरं झाला प्रश्न विचारला. महेश मांजरेकरांनी मला पहिल्यांदा फोन केला. महेशची माझी खूप छान मैत्री आहे, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी चित्रपटामध्ये मी असतो. महेश म्हणाला, शरद सावरकरांवर चित्रपट करायचा आहे, तू सावरकर अभ्यासक आहेस तर मला तुझी मदत लागणार आहे, लेखनामध्ये मदत लागणार आहे. तुम्ही आणि सच्चिदानंद शेवडे. सच्चिदानंद शेवड्यांना मी 1 दिवसासाठी बोलवलं, तर मी जवळजवळ 10-12 दिवस सलग मी आणि महेश आम्ही सगळे बसत होतो. आणि त्याची जी लेखनाची टीम आहे ती, आणि मग सावरकरांच्या आयुष्यातल्या अनंत गोष्टींवर आम्ही गप्पा मारायचो. हे सगळं एक 10-20 दिवस, हा सगळा गप्पातून सावरकरांचं एक चरित्र महेशच्या डोळ्यासमोर येत होतं. इतकं प्रचंड मोठं चरित्र, आता 2.5 तासामध्ये ह्यातल्या नेमक्या कुठल्या घटना घ्यायच्या ह्याच्यावर सगळं डिस्कशन चालू होतं. तोपर्यंत महेशने सुरुवातीलाच रणदीप हुडा यांना सावरकर चित्रपटासाठी, सावरकरांच्या भूमिकेसाठी फायनल केलं. स्क्रिप्ट फायनल व्हायच्या आधी रणदीप हुडा फायनल झाले. रणदीप हुडा फायनल झाल्यानंतर रणदीप हुडांना सावरकर 0 माहीत होते. हो, ते त्यांनी सांगितलं. हा, आता रणदीप हुडांच्या आयुष्यामध्ये सावरकर येण्याचं महत्वाचं कारण आहे महेश मांजरेकर. आज जे पोस्ट टाकून महेशला शिव्या वगैरे देतात लोक की बरं झालं महेशने पिक्चर केला नाही, वाटेल ते बरं, लोकांना एकतर काहीच माहिती नसतं आणि बिनधास्त ठोकून बोलत असतात ते सोशल मीडियावर. बरं झालं त्यामुळे मी आज हे स्पष्टीकरण देऊ शकतो. मुळात सावरकर सिनेमा जो रणदीप हुडामुळे केला, त्याचं संपूर्ण श्रेय, मॅक्झिमम श्रेय, सिंहाचा वाटा महेश मांजरेकरांचा आहे.
महेश मांजरेकरांनी रणदीप सावरकर भूमिकेसाठी विचारलं नसतं तर कदाचित रणदीप आयुष्यात सावरकर कधी आलेही नसते. कदाचित म्हणजे आलेच नसते असं काही नाही, पुढे कधीतरी वेगळ्या कारणाने आलेही असते, पण आले पण नसते, हा सिनेमा पण निघाला नसता. त्यामुळं माझं सगळ्यांना म्हणणं आहे की महेश मांजरेकरांना शिव्या देऊ नका. त्यांचं क्रेडिट आहे, त्यांच्यामुळं हा सावरकर सिनेमाची सुरुवात झाली. मग काही निर्माता किंवा मग रणदीप हुडांनी त्यांचं शरीर सावरकरांसारखं करायला सुरुवात केली, वेट लॉस जबरदस्त त्यांनी केलं आणि मग त्यांनी सावरकर वाचायला सुरुवात केली. जसं जसं वाचायला सुरुवात केली ते सावरकर अशी व्यक्तिमत्व भिनायला लागतात ते आपल्या शरीरात, ते भिनायला सुरुवात झाली, तिकडे ते बारीक होत गेले. आता त्यांची अवस्था अशी झाली की आता शूटिंग तर करायचं आपल्याला आणि इकडे स्क्रिप्ट अजून फायनल व्हायचं होतं. अशा त्या त्रांगड्यामध्ये ते सापडलं आणि मग महेश, आता एक्झॅक्ट त्यांच्यात मीटिंग मध्ये मी नव्हतो, महेश त्यातनं बाहेर पडला आणि तुम्ही करा म्हणाला सिनेमा. आणि मग ते रणदीप हुडांनी सगळं ते डोक्यावर घेतलं, त्याचं क्रेडिट त्यांना आहेच. तुम्ही कलाकार म्हणून त्यांच्या कलेकडे त्यांनी जे सावरकर पडद्यावर आता याच्यानंतर हा मी मुद्दाम क्लिअर का केलं हे माहित नसताना बिंदात ठोकून त्या महेश मांजरेकरला उगाच शिव्या वगैरे घालते. ट्रोलर्सची तर सवय आहे. हा म्हणजे त्याला काही माहिती नसतं. हा आता मी जेव्हा सिनेमा बघितला, पहिलं मी त्यांना शाबासकी अशासाठी देतो की संपूर्ण सिनेमामध्ये एकही गोष्ट त्यांनी इलॉजिकल, एकही गोष्ट इतिहासाशी फारकत करून काल्पनिक केलेली नाही. जे काही 3 तास आपण बघतो ते संपूर्णपणे इतिहासाचे प्रामाणिक राहून केले. फक्त काही संदर्भात सावरकर अभ्यासकांनाच ते कळतील, मागं पुढे झालेले आहेत, काही गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहेत किंवा ह्या प्रसंगातले संवाद त्या प्रसंगात टाकलेत वगैरे, अशा काही गोष्टी त्याच्यात घडलेल्या आहेत. आणखी मला एक असं वाटलं की एवढं मोठं सावरकरांचं आयुष्य त्या 3 तासात कोंबण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला. बरोबर. त्याच्यामुळं धड त्यांच्या कुठल्याच चळवळीला जसा न्याय मिळाला पाहिजे होता तसा तो मिळाला नाही. पण असा नेहमी पण सर्वसामान्य माणसांसाठी, मी आता माझ्यासारख्या 2% सावरकर भक्तांबद्दल बोलत नाही की अभ्यासकांबद्दल, पण कॉमन 98% सावरकरच माहित नाहीत, काही वाचलेलं नाही. त्यांना जर तो सिनेमा बघितल्यानंतर सावरकर कळतात. सावरकरांना माफीवीर का म्हणतात त्याच्याबद्दलचे क्लेरिफिकेशन सगळं येतं. 60 रुपये पेन्शन बद्दल येतं. गांधी आणि सावरकर विचारसरणीतली मोठी तफावत त्या सिनेमामुळे बाहेर येते. हे फार मोठं श्रेय त्या सिनेमाला जातं. त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. आणि सिनेमासारखं माध्यम एवढं सशक्त माध्यम आहे त्याला, की सिनेमा आणि नाटक ही 2 माध्यमं अशी आहेत. मालिका तसं नाही, अशाश्वत आहे ती. शाश्वत काय नाटक आणि सिनेमा. 25 वर्षापूर्वी बघितलेला एक सिनेमा आपल्या कधी स्मरणात जात नाही. तो अभिनय, तो सगळं बरोबर, असं सिनेमाची ताकद आहे. शोले कधी होऊन गेलाय, राज कपूर कधी बघितलाय आम्ही, आजही आम्हाला फ्रेम टू फ्रेम लक्षात राहते ना. ही सिनेमाची ताकद आहे. किंवा यशवंत दत्तांचं किंवा डॉक्टर लागूंचं नटसम्राट कधी पाहिलंय आपण, पण ते आजही डोळ्यासमोर दिसतं आपल्याला. ही या 2 कलांची शाश्वत कलेमधली ताकद आहे. आणि त्यामुळे सिनेमा आत्ता या घडीला सावरकर येणं आणि त्याच्याने प्रचंड प्रमाणात तरुणाईमध्ये सावरकरांबद्दलचे गैरसमज दूर होण्याला मदत झालेली आहे. अगदी. म्हणजे सावरकरांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यात नाट्य कला, त्यांनी नाटकं लिहिली, चित्रपट अर्थात त्यांचं त्यावेळेला ते हे नव्हतं, पण त्यांच्या संगीत, नाट्य ह्या सगळ्या कला क्षेत्रातलं जे त्यांचं योगदान आहे त्याला या चित्रपटाच्या रूपाने थोडाफार, बाबूजींनी तो आधीच दिला होता, सुधीर फडकेंच्या चित्रपटामधून तो झाला. आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन पद्धतीने, म्हणजे आणि रणदीप हुडासारखा हिंदीतला अमराठी एक स्टार त्यांनी सावरकरांची भूमिका करणं, त्यामुळे तो महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचणं. आता तुम्ही जेव्हा बाहेर म्हणजे सर्वत्र जाऊन दौरे करता किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मराठी आणि तुम्हाला इतर भाषिकही लोक जेव्हा भेटतात, महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी व्याख्यानं तेच, तेव्हा जेव्हा भेटता अंदमानपासून सगळीकडेच तुम्ही जेव्हा त्यावेळेला या चित्रपटानंतर किंवा तुमच्या या 2000 नंतर तुम्ही जेव्हा व्याख्यानं देण्यास सुरुवात केली, तुम्हाला हिंदू समाजातला बदल काही जाणवतो का किंवा दिसतो का? बदल दिसायला लागलाय आता, नक्की बदल दिसायला. हिंदू समाज हिंदुस्थानामध्ये जो दबून बसलेला होता, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणाला ज्याला भीती वाटत होती, ती भीती आता कमी झालेली दिसायला लागली. आमच्या बालपणी आम्ही दारावर पाटी लावायला पहिल्यांदा ती शिकलो. सगळ्या साधारण निवडणुकीच्या काळात ती कोणतरी स्टिकर चिकटवून जात होतो. नाही, ती लावायला घाबरायची. हो, घाबरायचे ना.
हिंदू आहे मी जाहीरपणे सांगायला भीती घाबरायची लोक. तो बदल नरेंद्र मोदींचा कालखंड सुरू झाल्यानंतर बदल व्हायला सुरुवात झाली. गंमत बघा, मी 25 वर्ष झाली 2000 सालापासून आता 24 सालापर्यंत मी व्याख्यानं देतोय. पहिल्या 10-15 वर्षांपर्यंत 2-4 महिन्यांनी एखाद्या व्याख्यानाची बोलावणं असायचं. गेल्या 10 वर्षातला फरक हा आहे की महिन्याला 8 ते 10 गावात मला व्याख्यान देण्यासाठी बोलवतात. आता एक किस्सा सांगतो. कसं सगळीकडे आपण त्या जातीच्या चष्म्यातून कसं बघायची एक घाण सवय लागली. नाशिकला गेल्या वर्षी 15 ऑगस्ट पासून सलग 3 दिवस सावरकर व्याख्यानमाला ठेवली. सलग 3 दिवस. तिसऱ्या दिवशी म्हटलं आज 3 दिवस आपण सावरकर ऐकताय माझ्याकडनं, तर शेवटची 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तर करू. 3 दिवस ऐकल्यानंतरही काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही मला विचारा खुलेआमपणे. काही चांगले चांगले प्रश्न आले तर एक माणूस उभा राहिला, म्हणाला तुम्ही हे करता, आपण बहुजन किती येतात तुमच्या व्याख्यानाला? जाणीवपूर्वक अत्यंत खोचकपणे विचारलेला प्रश्न. मी म्हटलं नाशिक मध्ये 3 दिवस व्याख्यानं चालू आहेत, कालिदास मुलुंड 900 का 1000 सीट्स आहे, ते फुल आहे. मग त्यांनी 3 दिवसीय व्याख्यानमालेचं 500 रुपये तिकीट लावलं होतं तरी हाऊसफुल होतं. रणजित सावरकरच पहिल्या दिवशी त्याच्या उद्घाटनाला होते माझ्याबरोबर. मी त्यांना विचारलं, अख्ख्या नाशिकमध्ये 1000 माणसं 3 दिवस नाटक आपलं व्याख्यान ऐकायला येत आहेत, याच्यात ब्राह्मण किती येतो? मोजून 10 असतील. बाकीचे कोण आहेत? जळगाव, भुसावळ, सेलू अशा गावामध्ये मला जेव्हा बोलवलं जातं, त्या गावागावामध्ये मुळात ब्राह्मणांची घरं राहिलेत किती आता? 4, 5, 10. मग त्या 10 घरातले 2 ब्राह्मण फक्त व्याख्यानाला येतात, 3 येतात, बाकी कोणी येत नाहीत. आणि तरी सुद्धा मला गावागावामध्ये जी 1000-1000, 1,500 हजाराची गर्दी होते ती कोणाची होते? पण तुम्ही सावरकर व्याख्यान ऐकायला आल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारावा असा वाटतो की सावरकर ऐकायला फक्त ब्राह्मणच येतात ना म्हणून. हे सगळे 900 लोक काय ब्राह्मण आहेत? ही जी मानसिकता आहे ना, ही फार घाणेरडी आहे, पण ही बदलत चालली आहे. आणि आज मॅक्झिमम लोक सावरकर ऐकायला येतात. इतके दिवस मी फार प्रखरपणे सावरकर मांडतो, सावरकरांचे विचार मांडतो. सावरकरांचे विचार मांडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांची परवानगी काढावी लागते. बर, हा, कित्येक ठिकाणी ते कुठलं कलम आहे की कुणा जाती धर्माविरुद्ध महापुरुषांच्या विरोधात काहीही बोलणार नाही असे कलम आहे, त्याच्यावर माझ्याकडनं सही घेतली जाते. त्यानंतर मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो, पहिल्या रांगेत बसा, अख्खं 1.5 तास भाषण ऐका. मी बोलायचं ते बोलणारच, तुमच्या नियमात बसलं नाही तर मला पकडून नेलं तरी चालेल, मी बोलणार. बोलल्यानंतर मी लॉजिकल बोललोय की नाही, चुकीचं बोललोय का, इतिहासामधून वाटेल ते काहीतरी सांगतोय, हे तुम्हीच मला सांगा. आजपर्यंतचा असा अनुभव आहे. सगळे झाल्यानंतर पोलीस सांगतात फार अप्रतिम बोललात, आम्हाला आवडतो, पण आम्ही कायद्याने बांधलेले आहोत, ते सही घ्यावी लागते. पण ही सही फक्त माझ्याच व्याख्यानाला असते. सावरकर मांडायला आलेल्या माणसालाच ही सही द्यावी लागते. जो ओवेसी बोंबलत फिरतो त्याला नाही अशा सह्या द्याव्या लागत. म्हणजे हे काय, हे याला दुर्दैव कोणाचं म्हणावं? हे हिंदूंचं दुर्दैव आहे. कारण ज्या सावरकरांनी जातीवाद संपवावा, ज्या अस्पृश्यांसाठी, दलितांसाठी आयुष्याची 24 ते 37 अशी 13 वर्ष खपवली ज्या माणसाने, त्याच समाजातली माणसं सावरकरांना शिव्या देतात. आणि सावरकरांनी स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन त्यांच्यासाठी उभे राहिले. सावरकरांचं दुर्दैव असं आहे की त्यांना ब्राह्मणही शिव्या देतात, त्यांना दुसरे शिव्या देतात, ज्यांच्या पुनरुत्थानाकरता सावरकर झटले तेही शिव्या देतात. थोडक्यात मुसलमानही शिव्या देतात, मुसलमान तर देतातच, आणि काँग्रेसवालेही देतात. राहुल गांधींचा तो हेच आहे, ओळखच आहे की त्यांनी जर, अर्थात या 2024च्या निवडणुकांमध्ये थोडंसं राजकीय आपण बोलूया याच्यावर, पण राहुल गांधींकडून सावरकरांविषयी नंतर त्या यात्रेच्या ते कधीतरी त्यांना बहुतेक सांगितलं गेलं असेल. हिंदूंची मतं, सध्याचं राजकारण हिंदू केंद्रित झालेलं आहे, त्यामुळे अचानक जे कधी हिंदू देवळात गेलेले नव्हते अशी लोक, आता सावरकरांचंच वाक्य आहे ना, ज्या दिवशी हिंदू धर्माच्या आधारावर निवडणुका जिंकण्याची परिस्थिती भारतात निर्माण होईल तेव्हा काँग्रेसवाले कोटावर जानवं घालतील. तेच घडलं, पण आणि ते घडलं. ज्या राहुल गांधी कधी आयुष्यात देवळात गेला नव्हता, तो अचानक 19 साली असंख्य देवळात जाऊन भस्म पासून नमस्कार करताना बघितला आपण.
गोत्रबित्र काय काय सांगायला लागला, जे काही नव्हतं त्याचं, पण तो सांगायला लागला. गरज निर्माण झाली. मग आता ही जर गरज निर्माण झाली तर हिंदूंचं दैवत कोण आहे? सावरकर दैवत आहे. मग त्यांना कोणतरी सांगितलं असेल की अख्खी मतं बंद होतील, आधीच पक्ष संपायला आलेला आहे, तर आता ही पण मतं तू असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नको, असं बहुतेक सांगितलं असेल. कारण शेवटचं बोलला तो त्या कुठली यात्रा काढतो ना चालताना, भारती काय यात्रा, त्या यात्रेमध्ये तो काहीतरी शेवटचं ते बोलला, त्याच्यावर नाही वादंग झाला. त्याच्यानंतर मला वाटतं त्याला बहुतेक वर्ण इन्स्ट्रक्शन्स असतील तशा महाराष्ट्रात येताना की असं बोलू नका बाबा, जी 4 मतं मिळणार आहे ती मिळणार नाही. आता आपण राजकारणावर आलोच आहोत, तर तुम्ही शिवसेनेसारख्या पक्षाशी संबंधित राहिलात. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यातला फरक काय दिसतो तुम्हाला? काय ना, प्रखर हिंदुत्वासाठी कसलीही पर्वा न करता बाळासाहेब बोलायचे. म्हणजे जसं बाबरीच्या बाबतीत ते बिंदासमध्ये बोलले की जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. जो कोणी त्याची हे घ्यायला तयार नव्हतं जबाबदारी, तेव्हा बाळासाहेब जाहीर सभेत बोलले. तसं हे हरवलंय कुठेतरी, हे शिवसेनेतलं हरवलं. सगळेजण सगळ्यांना जपून जपून बोलतात. एक काय माहितीये, आपल्याला सांगितलं जातं अच्छी बातें करो, आपल्याला असं नाही सांगितलं सच्ची बातें करो. फार फरक आहे. अच्छी बातें करो म्हणजे गेल्यानंतर कोण कोण आहेत बघ, कोणी दुखावणार नाही अशा गोष्टी सांग, असं बोल की त्यांनी कोणी दुखावलं जाणार नाही. असं नाही सांगितलं जात दुखावलं गेलं तरी चालेल, पण जे सत्य आहे ते बोल, सच्ची बातें करो, सत्य सांग. असं नाही छान बोल ना, चांगलं बोल, उगाच कोणाला काही त्रास होईल असं बोलू नको. ही जी आहे ना, हे बाळासाहेबांनी कधी मानलं नाही. हे बिनधास्त त्यांना जे वाटलं ते बोलत गेले. ते ही जी प्रखरता होती, हा जो धगधगता निखारा होता, हा हरवला. त्यामुळे आता मजा नाही येत. आता शिवसेनेत जायला मजा नाही येत. नाही, पण मग आता विषय अगदी पुढेच नाही यायचा, तर वारसा नक्की कोण चालवत आहे मग? खरं सांगू का, खर तर वारसा हा जन्माधिष्ठित नसतो, तो विचारांचा असतो. बरोबर. जेव्हा राजकीय किंवा सामाजिक संघटनेचा विचार येतो तेव्हा. फॅमिलीच्या बाबतीमध्ये वारसा मुलंच चालवणार नॅचरली. जेव्हा एखादं दुकान असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, फॅक्टरी असेल वडिलांची, तर ती मुलंच चालवणार, तो वारसा वेगळा. आणि जेव्हा तुम्ही सामाजिक संस्थेचा वारशाबद्दल बोलता तेव्हा वैचारिक वारसाच महत्वाचा असतो. पण बाळासाहेबांचा तो डायलॉगच खूप फेमस आहे, जो कायम व्हिडिओ स्वरूपात व्हायरल होतो की मी माझं दुकान विकून बंद करीन वगैरे, काँग्रेस बरोबर गेलो तर. मग ते सगळं संपलंच ना. आता म्हणजे जे सोनिया गांधीची जाहीर सभामध्ये नक्कल करायचे, टिंगल करायचे, जे काँग्रेसला झाडून म्हणजे असं झोडपलंय बाळासाहेबांनी, असं कोणी झोडपलं नसेल, इतकं वाईट कोणी झोडपलं नसेल. पण आता पुढे काय आपण बघतोय सगळं फार वाईट वाटतं खूप. आणि हे ना, म्हणजे असं वाटतं की एका माणसाने, महापुरुषाने एक निर्माण केलेलं असतं ना, ते 5-6 पिढ्यांनंतर ते संपलं तर मी समजू शकतो. इतकं इमिजिएटली 7 वर्षात इतकं पटपट पटपट सगळं असं संपताना बघून वाईट वाटतं. म्हणजे मला नेहमी वाटतं, मला खूप जण विचारतात की, म्हटलं ना ठीक आहे, ते जे काय झालं त्यांचं 2.5 वर्षाचं ते सांगतात आपल्याला, खरं खोटं काहीच माहित नाही, तर ते तुम्हाला नसेल पटत ना, पण तुम्ही मी एकटे राहा ना, स्वतंत्र राहिले तरी ठीक आहे ना, पक्ष पण स्वतंत्र आहेच, उभाच राहिलेला आहे की. हा माझा वर्षानुवर्षाचा मित्र होता, पण ह्यांनी मला आता फसवलं, यांनी माझ्या पाठीत खंजी करून. हे जर तुमचं मत आहे की नाही, हे तुम्ही ठामपणे मांडताय ना, मग मी यांच्यावर नाही जाणार. पण मग मी आयुष्यभर ज्यांच्याशी दुश्मनी केली त्यांच्याबरोबर कसं जाऊ शकतो? मी एकटा राहील ना, काय होईल? अजून सत्तेत यायला अजून 10-20 वर्ष वाट बघावी लागेल. बाळासाहेबांनी नाही का सत्तेत यायला किती वर्ष वाट बघितली? अनेक वर्ष. 66ला त्यानंतर काहीतरी 95 नंतर त्यांची सत्ता आली. 66 ते 95 जवळजवळ 30 वर्ष. आणि मुंबई महापालिकेत त्याच्या एक अजून 5-10 वर्ष असेल. वाट बघितलीच ना. पण म्हणून सत्तेसाठी त्यांनी असं नाही कधी केलं. म्हणून मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. नाही, कारण तुम्ही खरे हितचिंतक, खरे कट्टर शिवसैनिक, याच्यातून म्हणून मी मुद्दाम तो प्रश्न तुम्हाला विचारला. हो, आणि काय झालं मला खरंच कळत नाही. म्हणजे
फार झालंय ते फार वाईट आहे, वेदनादायी आहे, खूप त्रासदायक आहे. बरं, आता सध्या तुमचे एक मित्र अशी शिवसेना फुटणं बघवत नाही, त्रास होतो, खरं त्रास होतो. काय त्या माणसाने शून्यातून उभं केलं, काही नव्हतं त्यांच्याकडं, ना पैसा होता, ना संपत्ती होती, ना काही नव्हतं. ते काय ते दादर का कुठे रानडे रोडला वगैरे राहायचे. तिथून त्यांनी हळूहळू म्हणजे त्या डुक्कर फेअरच्या टपावर पहिलं उभारून भाषण, स्टेज बांधायलाही पैसे नाहीत वगैरे अशी परिस्थिती. तिथून एक माणूस उभा राहतो, मराठी माणूस, एक एवढं उभं करतो. मूळ तात्विक जो बेस असतो ना तो कधी हलवू नये. आणि सावरकरांचा हिंदुत्ववाद हा बाळासाहेबांनी जास्त मोठ्या प्रमाणात पुढे नेलेला. पण आज जाहीरपणे नथुरामची बाजू घेतली त्यांनी. नथुरामला जाहीरपणे भाषणामध्ये त्यांचं युट्यूबवर भाषण अवेलेबल आहे ते, की नथुरामला मी देशभक्त मानतो म्हणून. नथुराम गोडसे नाटकाच्या पाठीमागे कोण उभं राहिलं? बाळासाहेब उभे राहिले, त्यावेळेचे शिवसैनिक उभे राहिले. आता मला काय काय लोक ट्रोल करतात, अरे विसरलास काय तू हे ते. म्हणजे ते कसं विसरेन मी? म्हणजे आजारपणात उद्धव ठाकरेंनी 4 वेळा मला फोन केला आणि तब्येत बरी आहे ना, तुम्ही लवकर बरे व्हा, हे जो मला अतिशय आस्थेने फोन केला, मी कसा विसरेन तो? कोणी दुश्मन नाही आहेत ना. पण फोन केला म्हणजे केला ना, मोदींनी उद्धव ठाकरेंना केला तसा मी केला ना. मला फोन केलाय, मला फोन केलाच होता. तेव्हा काही फुटलेले नव्हतं, काहीच नव्हतं. ते इव्हन 19ची निवडणूक युतीने लढलेत ना. पण हे कसं कोण विसरू शकेल? पण मग काय साधारण एक तुम्ही आता एक हिंदुत्ववादी व्याख्याते, हिंदूंची फूट पडते ना इथे. मला ना यांच्या पक्षापेक्षा जे काय घेणं, हिंदूंची फूट पडते हो याच्यामुळं. हिंदूंची मतं विभागली जातात आणि याचा फायदा कोणतरी भलताच घेऊन जातो. मग कोणतरी अचानक कुठेतरी MIM निवडून येतं का? तर ह्यांच्यात फूट पडल्यामुळं. गेल्या वेळेला तेच झालं होतं. आता झालं ना तिकडे संभाजीनगरला, आता नको तो माणूस निवडून आला ना. बरोबर. मला तर आत्ता पण तीच भीती वाटते कधी कधी. मला काही त्यातलं फारसं कळत नाही, पण ही फूट पडते ना, ही हिंदू एकत्र आले पाहिजे. हिंदूंना शापच आहे हा. सावरकरांनीच म्हटलेलं की हिंदूंना ते म्हणतात ना, सावरकरांचं जाहीरपणे वाक्यच आहे की मला मुसलमानांची कधी भीती वाटत नाही, मला ख्रिश्चनांची नाही, मला कायम हिंदूंची भीती वाटते. कारण हिंदू हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात. हिंदुत्वाला, हिंदू देवदेवतांना, हिंदू वेदांना, हिंदू परंपरांना, सगळ्यांना शिव्या गाळी देणारे, ह्यांची टिंगल करणारे सर्वात जास्त हिंदूच आहेत. मी सरस्वतीला मानत नाही, मी हे मानत नाही, ते आम्हाला तिने शिकवलं, हे सगळं म्हणणारे कोण आहेत? हिंदूच आहेत ना. मुसलमान येऊन म्हणाला तर मी समजू शकतो, मला त्याच्याकडनं दुसरी अपेक्षाच नाहीये. खरं पुरोगामी हिंदूच आहेत ना, कारण हे सगळं बोलूच नाही हो तुम्ही, प्रश्नच नाही. आणि बोलूनही तुम्ही हिंदू हो. मला सांगा, लोकशाही आणि संविधान डोक्यात आलं वगैरे, मग 10 वर्षातच त्यांनी हुकुमशाही आणली असती की मोदींनी. ते 300च्या वर. मौत का सौदागर पासून काय बोलता तो. ते फोटोशॉप मध्ये जाऊन ते मोदींचे जे काही फोटो बनवले जातात एका पंतप्रधानाचे, एवढं झाल्यानंतरही ती जी बनवणारी कोण असतात ते खुलेआम फिरतात. त्यांना कोणीच काही करत नाही, त्यांना शासन अटक करत नाही, पोलीस अटक करत नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की लोकशाही संपली आणि हुकुमशाही येतो. हुकुमशाही कशाला म्हणतात? आपण अनुभवलं की आणीबाणीत हुकुमशाही काय असते ती. लोकशाहीचा खात्मा हे आपण आणीबाणीत अनुभवलं की. त्यातले अनेक जण आज प्रत्यक्षात अनुभव घेतलेले सगळे परत आज विरोधातच बोंबलतात. त्यांच्या अनुभव घेतलेले, आणीबाणीचा ज्याने अनुभव घेतला, जेलमध्ये गेले, तेच आज त्यांच्या बाजूने उभे आहेत, हातात हात घालून. किती दुर्दैव आहे हे, देशाचं दुर्दैव आहे. हे मतपेट्यांचं राजकारण जे आहे ना, ते फार घाणेरडं आहे. बरं, आता एक आणखीन तुमचे मित्र आहेत ते, ज्यांनी नथुराम वरून कायम तुम्हाला खूप शिवीगाळ केली आहे, खूप विरोध केला आहे सगळ्या चॅनेल वरून. हो, अनेक मित्र आहेत, आव्हाड आहेत. जितेंद्र आव्हाड सारखे, जे एकेकाळी सेव गाझा म्हणून टी-शर्ट घालून फिरत होते, आता सुद्धा रफाल वरून सगळे ते बॉलिवूड आणि जो चालू आहे,
तर त्याच्यामध्येच त्यांनी ते जो काही एक स्टंट केला मनुस्मृती जाळण्याचा, तेव्हा चुकून त्यांनी आंबेडकरांचाच फोटो, असं चुकून त्यांचं व्हर्जन मी सांगतोय, पण त्यांनी व्हिडिओ त्यांनी टाकलाय तो, हा चुकून झालं वगैरे. या सगळ्या ह्याच्यात म्हणजे आता सगळं तुम्ही जेव्हा हे सगळं बघत असता आजूबाजूला घडताना, हे राजकारण नक्की आपल्याला कुठे नेत आहे? कारण आपण जर तुम्हीच म्हणता तसं जातीपातीतून जोपर्यंत बाहेर पडत नाही, आणि तुम्ही सावरकर जर सगळीकडे प्रचार प्रसार करता, तर जातीवाद हा मुख्यतः आपला विकासातला सर्वात मोठा अडथळा, प्रचंड मोठा अडथळा आहे. या आव्हाडांसारख्या लोकांना तुम्ही काय सांगाल आणि कशा पद्धतीने त्यांनी बंद केलं पाहिजे? हे जे काय कुठल्या स्वार्थासाठी ते करतायत, त्याच्यातून त्यांना काय स्वार्थ साधायचा असेल तो साधतही असतील ते कदाचित, पण माझी फार कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण थोडंसं शांत बसून खरंच आपण हे काय करतो आहोत, हे सगळं करून आपल्याला कुठं जायचंय, कुठे घेऊन जायचंय समाज. आणि सतत भूतकाळात ह्यांनी केलं त्यांनी केलं असं म्हणण्यापेक्षा निमित्त त्यांनी मनुस्मृतीचे श्लोक, आता खरं सांगू, मनुस्मृती खरंच कोणी वाचले का? खरंच नाही असं काही. स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. वाना उत्पातांचं मनुस्मृतीवर सुंदर पुस्तक आहे, कोणी वाचा. दुसरी एक गोष्ट, मनुस्मृती लिहिली कधी हो? काही हजार वर्षांपूर्वी. पण मनु हा काही ब्राह्मण नव्हता, तो होता क्षत्रिय. एका क्षत्रियाने लिहिलेली आहे ती मनुस्मृती. ती काही हजार वर्षांपूर्वी लिहिली आहे. ती जेव्हा कधी लिहिली, समाज व्यवस्था कशी असावी त्यावेळेचा सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून लिहिली असेल. अख्खा काळ बदलला, 1000, 2000, 5000 काय वर्ष झाली असतील, मला एक्झॅक्ट माहित नाही. आज काळ बदलल्यानंतर त्या जुन्या ग्रंथातले काही संदर्भ चुकीचे ठरत असतील आजच्या काळानुसार, तर ते संदर्भ काढू आपण. जे चांगलं आहे ते घेऊ आणि पुढे जाऊ. अगदी प्रत्येक ग्रंथाबद्दलच असं नाही का असतं. हो, संविधानात पण केलंय की. मग महाभारताबद्दल पण असं होऊ शकतं, रामायणाबद्दल होऊ शकतं, पुराणाबद्दल होऊ शकतं, कुराणाबद्दल पण होऊ शकतं, बायबल बद्दल पण होऊ शकतं. मग कुराण सुद्धा जे कधी काही काळी लिहिलेलं असेल ते त्या काळानुसार लिहिलेलं असेल. मग ते नाही, त्याच्याबद्दल आपण कधी बोलत नाही किंवा कुराण जाळलं बिळलं असलं आपण कधीच ऐकलेलं नाही. तसं किंवा बायबल जाळलंय कोणीतरी असं आपण कधीच ऐकलेलं नाही. म्हणजे कधी मुसलमानांनी नाही आणि यथाकदाचित पुरोगाम्यांनी पण असं कधी आपण ऐकलेलं नाही. फक्त मनुस्मृती मनुस्मृती मनुस्मृती. पण तो मनु आदी ब्राह्मण नाही हो, हे सुद्धा माहित नाही कोणाला. ते बरेच लोक त्याला टीका करतात, मनुवादी. माझ्या पोस्ट खाली सगळे मनुवादी म्हणतात मला. तर मी ब्राह्मण आहे, पण ते महर्षी मनु हे ब्राह्मण नव्हते. ज्यांनी रामायण सांगितलं ते वाल्मिकी ब्राह्मण नव्हते. ज्यांनी 4 वर्ण दिले तो श्रीकृष्ण ब्राह्मण नाहीये. नाही, पण जातीच्या जोखडातून बाहेर येण्या काढलं पाहिजे ना. उलट या सर्व राजकीय पुढाऱ्यांनीच हातात आहे त्यांच्या. पण ते वोट, तुम्ही म्हणता तसं वोट बँकेचं जे राजकारण, हे जर 288 आमदार आणि 543 खासदार ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर शपथ घेतली की आपण पुढं आपण जातीचं राजकारणच करायचं नाही, तर असा देश बनेल आपला, सुंदर देश तयार होईल. संपलाच ना विषय. अगदी. आणि मग जी अशी वज्रमूठ तयार होईल या देशाची, मग कोण हिंमत आहे कोणाची? पाकिस्तानची हिंमत तरी आहे का आमच्यावर अटॅक करायची? आणि काय आम्ही हा समाज तो समाज, हा समाज हा समाज हा समाज. मग ह्या समाजाने कोणी एकेकाळी ह्या समाजावर अन्याय केला होता म्हणून हा समाज आता म्हणणार आता आम्ही अन्याय करणार. हे कधीतरी संपलं पाहिजे की नाही? का कोणी संपवायचंच नाही, मग कधी संपणारच नाही. ते सिनेमात नसतात का 2 खानदान एकमेकांविरुद्ध कायम तिथे कोण संपवायला तयार नसतं. अगदी त्याकरता मग त्यांनी अन्याय केला म्हणून आता हे अन्याय जर करणार असतील आणि जर करत असतील तर मग आता अन्याय झाल्यानंतर मग त्यांच्यात काय फरक राहिला? मग ते सेम लेवलला आले. दुरुस्ती हा जो काय हे म्हणजे दुरुस्त करणं, दुरुस्त करायला नको. प्रत्येक गोष्ट दुरुस्त करावी लागते, काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलावी लागते, कायदे बदलावे लागतात, सगळं बदलावं लागतं. तुमचं घटना दुरुस्ती झाली की नाही 100 पेक्षा जास्त वेळा आतापर्यंत?
ओरिजिनल संविधानामध्ये सेक्युलरिझम शब्द नव्हता, तो घातला ना. तो काय दोन्ही सभेमध्ये चर्चा करून घातला का? तो तर एक वेगळा. हा, म्हणजे बदलू शकतो ना सगळं. काळानुरूप आपल्या लक्षात येतं की आता काळ बदलला पाहिजे. म्हणजे सावरकरांचंच एक वाक्य की छत्रपतींचे आम्ही सगळेजण पूजा करणारी माणसं आहोत, पण म्हणून छत्रपती घोड्यावर बसून जात होते, तलवारीने लढत होते. तर आता AK-47च्या जमान्यामध्ये आम्ही आता सुद्धा जर म्हटलं की आम्ही घोड्यावर बसून लढू आणि तलवारीने लढू, तर चालणार नाही ना. अजिबातच. हा जो नको त्या गोष्टीचं अनुकरण करायचं का? मग छत्रपतींच्या कुठल्या गोष्टीचं अनुकरण करायचं? तर ते अनुकरण असं आहे की कुठली जात धर्म न बघता त्यांनी शासन केलं. बरोबर. अष्टप्रधान मंडळात सगळे ब्राह्मण असून सुद्धा ते हे म्हणायला कचरले नाहीत की केवळ जन्माने ब्राह्मण आहात आणि गुन्हा केला तर मी सोडणार नाही तुम्हाला सुद्धा, मी हत्तीच्या पायाखाली. त्यांना ही भीती नव्हती की सगळेजण फुटून पक्ष फुटेल आपला आणि जातील निघून. भीती नव्हती. आणि असं बोलले म्हणून त्यांच्या मंडळातला कोणी ब्राह्मण मंत्री नाराज पण झाला नाही. साधं माझ्या नाटक सिनेमामध्ये पूर्वी चांभार चौकशा करू नकोस, ढोर मेहनत कशाला करतोस, अरे चांडाळा, अशी वाक्य होती. ती आता बोलायची नाही आहेत. अॅट्रॉसिटी ही वाक्य आता नाही बोलायची, पण ही 25 वर्षापूर्वी बोलली जात होती. कुठलाही समाज दुखावला जात नव्हता. आता हे बोलताना काय बोलायचा हा प्रश्नच आहे. डायलॉग कुठला बोलायचा नाटक सिनेमात, कशामुळे काय रान पेटेल काहीच सांगता येत नाही. शरदजी, तुमचा सडेतोडपणा, रोखठोकपणा तो कायम पहिल्यापासून आजतागायत कायमच आहे. आणि पाठीमागे एकमेव कळकळ आहे की सगळा समाज ना जातीच्या भिंती, जे सावरकरांचं स्वप्न आहे ना, हिंदू जात राहिली पाहिजे, त्याच्यासाठीच धडपड आहे. आणि हे सगळ्या व्याख्यानामध्ये मी हेच सांगत असतो. पण लोक ते माझं एकतर व्याख्यान कुठलं ऐकत नाहीत, काही नाही. आणि तू आमच्या बहुजनांच्या पोरांना रस्त्यावर आण, स्वतःच्या पोरीला तिकडे पाठव. हे अरे काय बोलता तुम्ही? हो, तुमची मुलगी जेव्हा तुम्ही पोस्ट तेव्हा तर काय ट्रोल केलं. मग त्याच्यामुळं माझी मुलगी शिकायची थांबली का? माझ्या आयुष्यात काही नुकसान झालं का ट्रोलिंगमुळं? काहीच नाही झालं. पण तुम्हाला काही माहितीये का? आणि बरं, परदेशात जाऊन शिकणं हे वाईट आहे का? गांधी परदेशात जाऊन शिकले, सावरकर शिकले, आंबेडकर शिकले. परदेशात जाऊन शिकणं आणि शिकून इथं आल्यानंतर पुन्हा आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावणं हे चुकीचं असतं का? कदापि नाही. कमर्शियल पायलट होणं ही जबाबदारीची, अत्यंतिक जबाबदारीची पोस्ट नाहीये का? अगदी आहे. 200 माणसं विमानात एवढ्या 1000 फुटांवरती त्या 2 पायलटच्या जीवावर बसलेली असतात. तो पट्टा बांधून आम्ही अशी झोपलेले असतो. जरा खडखड झालं तरी हालत खराब होते. म्हणजे किती महत्वाचा जॉब आहे तो. ते पुन्हा नीट लँड करून ती माणसं हुश झाले, आले. आजही कित्येक माणसं आहेत विमानामध्ये बसताना अक्षरशः देवाचा धावा करत असतात. म्हणजे जेवढं साधी गाडी चालवणं, रिक्षा चालवणं महत्वाचं आहे, तेवढंच पायलट चालवणं महत्वाचं नाही. एक वेळ ते जास्त महत्वाचं आहे, कारण तिथे ना ऍक्सिडेंटमध्ये वाचण्याचे चान्सेसच नाही आहेत. रिक्षा गाडीमध्ये ना एक वेळ तुम्ही वाचाल तरी काहीतरी लागेल बिगेल खर्चटेल एवढंच होईल. वरती तिथं काहीच संधीच नाही आहे आणि सगळं त्या 2 माणसांवर आहे. तुम्हाला धमक्याही आल्या होत्या अशा वेळेला? येतात ना. अशा वेळेला तुमच्या घरात मध्ये मध्ये काहीतरी, मला आता कोणी नाही करत, पण मधल्या 5-6 वर्षापूर्वी असे काहीतरी अचानक फोन यायचे मला आणि काहीतरी भयानक आई बहिणीवरनं शिव्या द्यायचे, ठेवून द्यायचे परत. आणि पुन्हा त्या नंबरवर फोन करायला गेलं तर तो कधी आयुष्यात त्यांनी कोणी उचललाच नाही परत. काय पण त्याच्यामुळं काय मी सावरकर मांडायचे थांबलो का? माझी व्याख्यानं कमी झाली घाबरून का? मी काय घाबरलो का? नथुरामचे प्रयोग बंद केले का? 25 वर्ष विरोध केला म्हणून नथुराम थांबलं का? नाही. जेव्हा माझी इच्छा झाली तेव्हा मी थांबवलं ते. आणि त्याच्यात सुद्धा गंमत बघा, विषय निघाला म्हणून सांगतो. 1998 ते 2018 शेवटच्या प्रयोगापर्यंत तुफान विरोध गावागावात. आणि आता मी खास लोकाग्रह असतो, फक्त 50 प्रयोग करायचे ठरवले ऑक्टोबर ते जानेवारी. त्याच गावात, त्याच नाट्यगृहात नथुराम मी करायला जात होतो. तिथले जे 20 वर्ष विरोध करणारी माणसं होती ती सगळी अचानक गायब झाली. कदाचित तेच बघायला येऊन बसले असतील. मला आश्चर्य वाटतं की 20 वर्ष या गावात जिथे मला एवढी लोक विरोध करायला यायची, आता मी आपलं प्रिपेअर होऊन जायचो की आधी तयारी की आता इथे ना मागच्या वेळेला एवढा राडा झाला होता, काहीतरी निदान थोडं तरी होईल. काहीच नाही.
ह्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही थिएटरला कुठल्याही गावामध्ये कोणीही चिटपाखरू आलं नाही. म्हणजे किती दांभिकपणा आहे विरोधामध्ये. विरोध करणाऱ्यांनाही माहित नसेल कदाचित की आपण नक्की कशाला विरोध करतो. ती माणसं त्या गावातनं सगळी अचानक निघून गेली का? गांधी प्रेम त्यांचं कमी झालं का? त्यांना नथुराम अचानक आवडायला लागला? काय घडलं काय बाबा की प्रत्येक वेळेला या थिएटरला प्रयोग झाला 20 वर्ष, त्या प्रत्येक वेळेला माहेर मोर्चा आला. ह्या वेळेला ह्या 50 प्रयोगामध्ये असं काहीच घडलं नाही. अचानक शांतता. हा बदल कुठला आहे? पुन्हा नथुराम कधीतरी एखाद वेळेला चुकून, कारण अनेकांना अजूनही लोकाग्रस्त आहेच. नाही आता पूर्णपणे आता तो नाही, तो चॅप्टर संपला. शरदजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत मनमोकळेपणे सर्व विषयांना स्पर्श केला. तुमचं पर्सनल लाईफ पण आपण थोडस शेअर केलं. सावरकर पुढे असंच न्याल, हिंदुत्ववाद असाच पुढे हे कराल, ते तर माझं ध्येयच आहे. हो अगदीच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशा प्रकारे शरद पोंक्षे हे व्यक्तिमत्व नक्की कशा, म्हणजे कोणत्या पाण्यापासून कोणत्या प्रकारे घडलंय हे जाणून घेण्याचा आपण एक थोडक्यात प्रयत्न केला. तुम्ही त्यांना व्याख्यानातून आणि इतरत्र भेटून ऐकाल, समजून घ्याल. पण ते जे सावरकर मांडतायत, ते जे छत्रपती आणि हिंदुत्ववाद पुढे आणतायत, त्याचा खरोखर सकल हिंदू समाजाने विचार करणं गरजेचं आहे. कारण जातीपातीच्या बेड्या मोडूनच खरा विकास पुढे आपल्याला साधायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि शरदजींबरोबरच तुम्हा सर्वांनाही माझ्याकडून एक विनंती की खरोखर आपल्या समाजाच्या हिताकरता का होईना, पण जातीपातीच्या बेड्या मोडायला सर्वांनी विचार करायला हवा आणि त्यात स्वतःपासून सुरुवात करायला हवी. खूप खूप धन्यवाद.